नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. 4 तारखेचे संध्याकाळी एक बंद घरामध्ये जिलेटिन ब्लास्ट झाली होती. त्यामध्ये घरांचे पूर्ण नुकसान झालं होतं आणि या मॅटरमध्ये करवीर पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता. आणि अवघ्या 12 तासाच्या आत 3 मुख्य आरोपी ज्यांनी हे जिलेटिन चे वापर करून ते ब्लास्ट केले होते घरामध्ये, त्यांना अटक करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची टीमनं यश प्राप्त झालेलं आहे. त्यांचे नाव प्रज्योत दीपक पवार 24 वर्षाचे आहे आणि दीपक चौगुले आणि त्यांचे सहकारी असे 3 लोकांना अटक करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये जे प्रज्योत दीपक पवार आहे त्यांचे या घराबद्दल जे मूल मालक होते त्यांचे 3 मुले मुली आहे. त्यांच्यासोबत ऑलरेडी दिवाणी न्यायालयामध्ये केस सुरू आहे आणि हे प्रॉपर्टी विवादित होता आणि यामुळे ते बंगला पाडण्यासाठी त्यांनी एक खाजगी इसमचे वापर करून ते बंगला पाडण्याचे ते कट रचले होते आणि त्या अनुषंगाने 3 आरोपीला कोल्हापूर पोलिसने तात्काळ अटक करून पुढील योग्य ती कारवाई करतात. 1 वर्षापूर्वी परत जे चौगुले म्हणून आरोपी आहे ते 1 वर्षापूर्वी परत ब्लास्टिंगचे काम करत होते. प्राथमिक तपासामध्ये असे 6 जिलेटिनचे कांड्या त्यांच्याकडे उरलेले होते 1 वर्षापासून आणि फक्त 20,000 रुपयासाठी त्यांनी हे काम करण्याची हमी दिली आणि त्यांना असे ओनरने भासून दिले होते की ते बंगला पाडायचे म्हणून त्यांनी ब्लास्टिंगचे काम केलं आहे. परंतु त्यामध्ये सखोल त्यांची चौकशी आणि सखोल इंट्रोगेशन या मॅटरमध्ये सुरू आहे. सर, एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा देखील सहभाग असल्याची चर्चा आहे. यावर काय कारण? आतापर्यंत प्रथमदर्शनी तपासामध्ये हे निष्पन्न झालेलं नाही आहे, परंतु तपास पूर्ण सर्व अँगलने आपण ओपन ठेवून ते तपास सध्या करत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.